शिरसाळा ग्रामपंचायतीचा भोंगळ कारभार, नागरिकांचं आरोग्य धोक्यात. बोदवड तालुक्यातील शिरसाळा ग्रामपंचायतीच्या निष्काळजी व मनमानी कारभारामुळे दलित वस्ती भागातील गटारे पूर्णपणे तुंबली आहेत. परिसरात अस्वच्छता आणि सांडपाण्याच्या तीव्र दुर्गंधीमुळे नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलंय. केवळ दलित वस्तीच नव्हे तर संपूर्ण गावातील अनेक भागात गटारींची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे. घाण पाण्यानं भरलेल्या गटारींची साफसफाई केली जात नसल्यानं नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होतोय. सदर भागात गेल्या अनेक दिवसांपासून गटारं तुंबलेले असल्यानं घाण पाणी थेट रस्त्यावर साचलंय. त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली. डासांचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव वाढलाय. परिणामी मलेरिया, डेंग्यू, त्वचारोग यासारख्या गंभीर आजारांचा धोका निर्माण झालाय. स्थानिक नागरिकांनी याबाबत वारंवार ग्रामपंचायतीकडे तक्रारी करूनही कोणतीही ठोस कारवाई करण्यात आली नाही. आरोग्य विभाग या गंभीर समस्येकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नागरिकांनी केला. ग्रामसेवकांचा निष्काळजी व मनमानी कारभार पुन्हा एकदा उघडकीस आल्याचं नागरिकांचं म्हणणं आहे. या संदर्भात संतप्त नागरिकांनी गटविकास अधिकारी यांच्याकडे लेखी तक्रार दाखल केली आहे. संबंधित ग्रामसेवकांवर तात्काळ कारवाई करून परिसरातील गटारी त्वरित स्वच्छ करण्याची मागणी केली. भविष्यात अशा प्रकारचा त्रास होऊ नये यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना राबवाव्यात अशी जोरदार मागणी शिरसाळा परिसरातील नागरिकांकडून करण्यात येते. याचं तर बऱ्याच वेळा मी प्रत्येक वेळा बोललो का ग्रामपंचायत बऱ्याच वेळा बोललो का ग्रामपंचायतमध्ये का या संडासीमध्ये पाणी आणा, कारण संडासीमध्ये पाणी अवेलेबल नाही आणि पाण्याच्या अभावी महिला बाहेर जातात. आणून ठेवलं फक्त टाक्यावर पाणी अंदर टाकायचं काय नाही, शो साठी करून ठेवलेलं आहे. कारण या ठिकाणी संडासीमध्ये प्रचंड घाण झालेली, कारण याच्यामध्ये पाण्याचा वापर नाही. पाण्याचा वापर नसल्यामुळे महिलांना बाहेर जावं लागतं. त्या संडासची एवढी त्रास आहे की बाहेर संडास आहे, इकडे बी जाताना येत तर इकडे बी जाताना येत. आणि आज संडास इकडचं हे संडास घ्या, जाते संडास जा का तुमच्या संडास जा, पुढे पुढे जाणार संडास आधी रस्ता आहे जायला, तुम्ही ते पुढे वाहणार रस्ता तस्त गवत आहे तिथे. जिकून जाता येते. हे गाणं काही अवस्था नाही, काही पाण्याची अवस्था नाही, टाक्या नाही, काही नाही. 24 लाईव्ह महाराष्ट्र न्यूज करता प्रतिनिधी पंकज तायडे, बोदवड.